आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे गरिबी। 2 वेळची भूक सगळ्यात महत्वाची आहे। त्या टायमाला कुठली जात धर्म पात काय आपल्याला आठवत नाही। आणि या गावातल्या गरीबाला हाताला काम देण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं। हा परमात्मा पांडुरंगा इथं कोट्यावधी भाविक येतात। त्या भाविकांना चांगले रस्ते, चांगलं पाणी, चांगल्या सुविधा, राहण्याच्या योजना, शुद्ध चंद्रभागा, इथं पर्यटन स्थळ निर्माण करून तो वारकरी या शहरात राहायला पाहिजे। 1 दिवस राहिला तर एक वारकरी 500 रुपये खर्च करतो। भविष्य काळामध्ये 5 कोटी वारकरी या शहरात आले, 500 रुपयानं खर्च करायचं ठरवलं तर 2,500 कोटी रुपये या शहरात येतील। आणि मग टांगेवाला असेल, रिक्षावाला असेल, फळं विकणारा असेल, भाजीपाला विकणारा असेल, चहा टपरीवाला असेल, कुंकू बुक्का विकणारा असेल, मूर्ती विकणारा असेल, बांगड्या विकणारी महिला असेल, या सगळ्या गोरगरिबाला त्यातनं रोजगार मिळणार आहे। मग ह्यांचं अर्थकारण सुधारलं तर ह्यांची मुलं उद्या चांगल्या शाळेत जातील, चांगली घरं बांधतील। कोणाला हौस आहे झोपडीमध्ये राहायची?